नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, कुठे एंट्री होती, कुठे एक्झिट होती, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर इथे डायरेक्टली तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज एकच ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे जो की निफ्टीमध्ये आहे. तर या ट्रेडला एक्सप्लेन करण्यासाठी डायरेक्टली मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट इथे लावून घेतो. तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, कुठे एंट्री घेतली आणि आपण कुठे त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख जी आहे ती आहे 13 जुलै. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ह्यूज गॅप डाऊन होती. जी शुक्रवारची क्लोजिंग होती ती इथे होती. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ती या लेवलवर त्यांनी दिलेली होती. पहिली कॅन्डल इंडिशन होती, काही क्लिअरिटी याच्यामध्ये नव्हती. एक स्मॉल जो वीक होता तो खालच्या डायरेक्शन मध्ये होता, तर यामध्ये काही क्लिअरिटी येत नाही. त्यानंतर 2-3 कॅन्डल अजून जे आहे ते सेम या रेंजमध्ये बनलेले आहे. या कॅन्डलमध्ये पण काही क्लिअरिटी नव्हती. त्यानंतर पाचवी कॅन्डल जी आहे ही कॅन्डल ही प्रॉपरली या रेंजला ब्रेकआउट दिलं, स्ट्रॉंग क्लोजिंग दिली, डायरेक्शन जे आहे ते अपसाइडचं क्लिअर केलं. तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपला जो सेटअप आहे तो इथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. जसं या कॅन्डलची क्लोजिंग झाली मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे स्टॉप लॉस ठेवलेला होता. टार्गेट फर्स्ट जे होतं ते होतं पीडीएल लेवल, कारण की पीडीएल लेवल जवळ होतं. त्या बेसिसने आपण फर्स्ट टार्गेट जे ठेवलेलं होतं ते पीडीएल लेवल होतं. लाईव्ह मध्ये मी कंटिन्यू कॉमेंट्री करत होतो. मी सांगितलेलं होतं की जर हा पीडीएलच्या वर क्लोजिंग देणार तर आपण वरच्या साईडचं टार्गेट ठेवणार, जे की डायरेक्टली गॅप फिलिंगसाठी राहणार. इथे गॅप कंप्लीट होणार, त्यानंतर वरचं जे टार्गेट होतं ते होतं पीडीएच लेवलचं. तर आज यांनी पूर्ण टार्गेट जे आहे ते कंप्लीट करून दिलेले आहे. आपण एंट्री घेतली, त्यानंतर वन साइडेड हा प्रॉपर स्ट्रक्चर मेंटेन करत डे हाय लावलेला आहे आणि पूर्ण जॅकपॉट प्रॉफिट आज आपल्याला दिलेला आहे. पण या मुवमेंटमध्ये आपली ट्रेलिंग कुठे आली, आपण या ट्रेडला कसं मॅनेज केलं ते सांगतो. जेव्हा आपण इथे एंट्री घेतली, माझ्यासोबत जेवढे पण आपली प्रीमियम मेंबर्स आहेत सर्वांनी घेतली होती. सर्वांना मी गाईड करत होतो प्रॉपरली कुठे बुक करायचं आहे, कुठे टार्गेट कंप्लीट झालं, कुठे ट्रेलिंग येत आहे, ए टू झेड क्लॅरिटी मी दिलेली होती. आपण या कॅन्डलवर क्लोजिंग घेतली होती. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावलेला होता. जेव्हा इथून हा वर गेला, खाली आला, इथून पुन्हा वर गेला, तर या लेवलवर प्रॉपरली आपलं 1:1 पेक्षा जास्त टार्गेट जे आहे ते इथे अचीव्ह झालेलं होतं. आपलं पीडीएलचे जे टार्गेट आहे ते पण कंप्लीट झालेलं होतं. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा जो चान्स आला तो आला फर्स्ट फ्रॅक्टल अकॉर्डिंग या लेवलवर. जेव्हा प्राइस इथे पोहोचलेली होती तेव्हा मी सांगितलेलं होतं की डॉमिनेट कॅन्डल ही जी आहे ही इथे आलेली आहे. ज्यांना त्यांचा ट्रेड सिक्युअर करायचा आहे, निगेटिव्ह मध्ये पोझिशन जाऊ द्यायची नाही आहे, त्यांना प्रॉपरली इथे मी सांगितलं होतं की कॉस्ट टू कॉस्ट तुम्ही जो तुमचा एसएल आहे तो लावायचा आहे, म्हणजे की इथे तुमचा जो आहे लॉस होणार नाही. त्या बेसिसने सर्वांना मी इथे कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करायला लावलेलं होतं. जेव्हा ही प्राइस वर गेली तर मी सांगितलं की आता जस्ट तुम्ही वर थोडंसं आहे ते ट्रेल करू शकता. तर या कॅन्डलच्या खाली जो फॅक्टर आलेला होता त्या फॅक्टरवर आपण ट्रेल केलेलं होतं. जेव्हा प्राइस इथे सुरू होती, कंटिन्यू माझी कॉमेंट्री सुरू होती, इथे पण एक डॉमिनेट कॅन्डल आलेली आहे. ज्यांना पण त्यांचे पॉईंट सिक्युअर करायचे असेल तर तुम्ही या कॅन्डलच्या लोवर एसएल जो आहे तो ट्रेल करू शकता. मी प्रॉपर्टी सांगितलं होतं की मी स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर जाणार आहे, कारण काय की ऑलरेडी पोझिशन जी आहे ती इथे सिक्युअर झालेली होती, म्हणून पॅनिक करायचं काही रिझन नव्हतं. त्या बेसिसने मी स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर जे आहे याला मी ट्रेल केलेला आहे. जेव्हा प्राइस इथे खाली आली, इथून वर गेली, तर पुन्हा इथे फॅक्टर आलेलं होतं. तर मी जो एसएल इथे होता तो डायरेक्टली मी इथे ट्रेल केला. हे जे होती ही माझी सेकंड ट्रेलिंग होती. त्यानंतर पुन्हा खाली आलं, पुन्हा स्ट्रक्चर मेंटेन करत पुन्हा वर गेलं, तर प्रॉपरली अजून टाईट केलं आणि इथे ट्रेल केलं. त्यानंतर मार्केट जेव्हा या कॅन्डलनी वर काढलं तर ऑलरेडी या टार्गेट पर्यंत हा पोहोचलेला होता. जेव्हा पुन्हा स्ट्रक्चर करत वर पुन्हा गेला, इंगल्फिंग कॅन्डल पण आलेली होती, फ्रॅक्टल पण आलेला होता. तर जो एसएल इथे ट्रेल केला होता तो अजून सॉफ्टली मी इथे वर शिफ्ट केला आणि या कॅन्डलच्या लोवर लावला. त्यानंतर पुन्हा जेव्हा या कॅन्डलनी वर मुवमेंट दाखवलं तर इथे जबरदस्त आणि प्रीमियम मध्ये 50-60 पॉईंटचं मोमेंटम दाखवलेलं होतं. पीडीएच पूर्ण क्रॉस झालेला होता. मी एक्सपेक्ट करत होतो की हा वरचं टार्गेट पण कंप्लीट करू शकतो. रिझन काय, कारण की याची क्लोजिंग जी होती ती जर स्ट्रॉंग झाली असती तर हा अपसाइडचं टार्गेट कंप्लीट करू शकला असता. बट याने वरच्या साईडने रिजेक्शन दाखवलं. प्राइस जी आहे ती खाली पुश केली. इकडे क्लिअरिटी नव्हती, म्हणून मी काय केलं की लगेच जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी फायनल जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या लोवर लावला. आणि जेव्हा प्राइस इथनं रिव्हर्स फिरली तर इथे लावला जो फायनल ट्रेलिंग होता तो माझा इथे जॅकपॉट मध्ये इथे बुक झालेला आहे. ह्याच्यामुळे जरा रिग्रेट झालं, कारण काय की जेव्हा प्राइस खाली आली तर इथे ऑलमोस्ट 55-60 पॉईंटच्या जवळपासची मोमेंटम जी आहे जी की मी खाली बुक केलेली आहे, म्हणून थोडं रिग्रेट झालं. बट मार्केटचा सिनेरियो असंच असतो, जर यांनी वर क्लोजिंग दिली असती तर वरचे टार्गेट पण आपल्याला बघायला मिळाले असते. बट खाली पुश केलं, प्राइस खाली आली तर आपल्या इथे प्रॉफिटमध्ये चांगलं बुक झालेलं आहे. त्यानंतर इथे थोडंफार यांनी प्रॉफिट बुकिंग पण दाखवली. ज्यांनी इथून इथपर्यंत पोझिशन होल्ड केलेली असेल त्यांचं इथे प्रॉफिट बुकिंग आली. त्यानंतर पुन्हा बाय ऍक्टिव्हेट झाले, पुन्हा प्राइस वर घेऊन गेले आणि आता ऑलमोस्ट डेहाच्या जोड यांनी क्लोजिंग दिलेली आहे. ऑलमोस्ट जी शुक्रवारची क्लोजिंग होती एक्झॅक्टली क्लोजिंग आजची पण त्या लेवलवरच परफेक्टली दिलेली आहे. तर जेवढा आज गॅप डाऊन झाले तो ह्यूज पूर्ण रिकव्हरी केली आणि आता व्यवस्थित क्लोजिंग आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती, जी शिकवली एक्झॅक्टली त्यानुसारच होती. आपला जो सेटअप आहे परफेक्टली आपण 100% सेटअपचा वापर करून आज ट्रेड घेतलेला आहे. लाईव्ह मध्ये पण मी सेम कॉमेंट्री केलेली होती, बट ज्यांचं पण मिस झालेलं असेल आजचं लाईव्ह त्यांना आज क्लिअरिटी यावी म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. तर या पूर्ण एक्सप्लेनेशनवर तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजलेल्या असेल. एंड ऑफ द डे आज तर आपण ग्रीन मध्ये क्लोज केलेलंच आहे आणि होप करतो की जेवढे पण माझ्यासोबत लाईव्ह असतात त्यांनी पण सर्वांनी ट्रेड ग्रीन मध्येच प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला असेल आणि एंड ऑफ द डे तुम्ही पण प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं असेल. तर निफ्टीच्या चार्टवर तुम्हाला प्रॉपरली इथे क्लिअरिटी समजलेली असेल. याला
मी प्रॉपरली तुम्हाला अजून ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो, तिथे एक्सप्लेन करतो की किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंटचा टार्गेट होतं ए टू झेड आणि किती दिला आणि आपलं कुठं बुक झालेलं आहे ते. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर मी इथे 2 चार्ट लावलेले आहे. या साईडने जो आहे तो निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे, या साईडने जो आहे तो ऑप्शनचा चार्ट आहे, जो की आपण इथे 24,050चा कॉल इथे लावलेला आहे. आपली जी एंट्री झालेली आहे ती या कॅन्डलमध्ये होती, अपसाईडने आपण एंट्री घेतलेली होती. तर अपसाईडने आपण कॉल बाय करणार, तर त्यानुसार आपण 24,050चा कॉल बाय केला होता. त्यानुसार मी हा चार्ट इथे लावलेला आहे. सर्वांना माहिती आहे की हे जे अकाउंट आहे हे आपलं प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. ऑप्शन बाईंगचं चॅलेंज आपण कंटिन्यू चालवतोय. प्रत्येक जो ट्रेड इथे होतो तो ऑप्शन बाईंग मध्ये होतो. तर त्यानुसार आपण 24,050चा कॉल इथे लावला. आपली जी एंट्री कॅन्डल आहे ती आहे ही कॅन्डल. तर ऑप्शन मध्ये जी कॅन्डल आहे ती आहे ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावलेला होता. इथून इथपर्यंत यांनी 1:1 पेक्षा जास्त टार्गेट दाखवलेलं होतं. ऑलरेडी मी लाईव्ह मध्ये कॉमेंट्री केलेली पण होती. त्यानंतर स्ट्रक्चर कंप्लीट करत त्यांनी पुन्हा हाय लावला. तर इथे फर्स्ट ट्रेलिंग आलेलं होतं, जे की मी इथे एक्सप्लेन इंडेक्स मध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेलं, तर मी इथे ट्रेल करायला सांगितलेलं होतं. या फ्रॅक्टलची तर व्हॅल्यू नाही आहे. त्यानंतर पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं, तर इथे फ्रॅक्टल आलं, तर इथे ट्रेलिंग केलेलं होतं. जेव्हा ही कॅन्डल आली तर इथे एक चांगली मजबूती आलेली होती आणि ऑलरेडी जे टार्गेट आहे ते कंप्लीट झालेलं होतं. तर प्रॉपर मग मी इथे ट्रेल केलं या झोनवर. मग स्ट्रक्चर आलं तर इथे केलं. त्यानंतर फायनल जी कॅन्डल आलेली आहे ती ही होती आणि प्रॉपर या लेवलवर हाय लावला आणि मग ह्याची क्लोजिंग खराब दिलेली होती. तर प्राइस खाली पुश होताना दिसत होती. या बेसिसवर मी अजून टाईट ट्रेल केला आणि फायनल ट्रेलिंग जे आहे ते इथे लावलेलं होतं. जेव्हा प्राइस प्रीमियम मध्ये इथे खाली आली तर इथे लावला जो माझा ट्रेलिंग असेल आहे तो इथे जॅकपॉट मध्ये माझा बुक झालेला आहे. त्यानंतर यांनी चांगली व्होल्टिलिटी दाखवली आणि आता ऑलमोस्ट डे हायच्या जवळ क्लोजिंग दिलेली आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. जे मी एक्सप्लेन केलं इंडेक्स चार्टवर तेच मी पुन्हा इथे तुम्हाला ऑप्शनवर एक्सप्लेन केलेलं आहे. पण इथे तुम्हाला मी पॉईंट्स कॅल्क्युलेट करून दाखवतो की एक्झॅक्टली कशा पॉईंटनुसार आपण याला मॅनेज केलं. तर पॉईंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊ एकदा. तर डायरेक्टली इथे आपण यानुसार जर जाऊ तर इथे जो याचा एसएल होता तो प्रॉपरली 23 पॉईंटच्या जवळपासचा एसएल होता. या लेवलपर्यंत यांनी प्रॉपरली 43 पॉईंट्स दिलेले होते. त्यानंतर हा पुन्हा वर जो गेला या लेवलवर तर 65 पॉईंट्स कंप्लीट झालेले होते आणि डायरेक्ट हाय जर आपण बघितला तर तिथे जो होता तो 163 पॉईंट जे आहे तिथे कंप्लीट झालेले होते. 195% ऑलमोस्ट 200% जवळपास यांनी आज प्रॉफिट दाखवलं. बट बुक जे झालं ते या मोठ्या कॅन्डलच्या लोवर माझं बुक झालेलं होतं, कारण की ट्रेलिंग मी कमी आणला. तर या झोन पासून इथे जर मी लावणार तर ऑलमोस्ट या लेवलवर माझं 128% 107 पॉईंट जे आहे ते इथे मी बुक केलेले आहे. ऑलरेडी मी वरच्या साईडने जे सोडलेलं आहे ते पण तुम्हाला सांगून देतो की एक्झॅक्टली या लेवल पासून या लेवलपर्यंत प्राइस जे खाली आलेली आहे ते ऑलमोस्ट 55-56 पॉईंट जे आहे तिथे प्राइस खाली आलेली होती. रिग्रेट करून दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण काय की मार्केट जे समोर दाखवतो त्याच्यावर आपल्याला रिस्पेक्ट करायचं असते. जे समोर दिसते त्यावर एक्झिक्युशन आपण परफेक्टली करतो. तर आपल्याला दिसलं की प्राइस खाली पडत आहे, डायरेक्ट बुक करता आलं असतं. बट कधी काय होते ना की प्राइस होल्ड करते आणि त्यानंतर कंटिन्यू करते, तर मग मोठं टार्गेट जे आहे ते मिस होते, तर तेव्हा पण एक रिग्रेट होऊ शकतं. म्हणून मी जनरली ट्रेलिंग अकाउंटिंगच सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. तर ट्रेलिंग फायनल इथे आलेली होती. इथून जेव्हा हा पूर्ण खाली आला 55-56 पॉईंट तर इथे माझा तो बुक झालेला आहे 107 पॉईंट. टोटल पर्सेंट वाईज जर आपण कॅल्क्युलेट करू तर 130% जवळपास इथे आपण आज बुक केलेला आहे. सिंपल कन्सेप्ट जर याला मोजायचं झालं तर ऑलमोस्ट ज्यांनी 10,000चा माल उचलला असेल त्यांना प्रॉपरली आज 13,000चं प्रॉफिट झालेलं असेल आणि ज्यांनी 1 लाखाचा माल उचलला असेल त्यांना 1,30,000चं जे आहे ते प्रॉफिट बुक झालेलं असेल. ओव्हरऑल त्यांनी बघितलं तर भरपूर असेल, 200% जवळपास. बट बुक जे झाले असेल ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग 10,000वर 13,000 बुक झाले असेल आणि 1 लाखावर 1,30,000 बुक झालेले असेल. तर इथे दोन्ही चार्टवर तुम्हाला प्रॉपरली क्लॅरिटी आलेली असेल, निफ्टीच्या चार्टवर, इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर. याला मी पुन्हा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो, तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला होता आणि कोणत्या टाइमला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर मी इथे ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथून तुम्ही बघू शकता की जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:40 तिथे मी निफ्टीचा 24,050चा कॉल बाय केलेला होता, जो की माझा बाय झाला होता 84 रुपीज मध्ये. त्यानंतर मला प्रॉपरली डे हाय पर्यंत ट्रेल करत प्रॉपर मॅनेज करत मी जे बुक केलेलं आहे ते बुक झालेलं आहे 1:01 24,050चा कॉल, जो की माझा बुक झालेला आहे 190 मध्ये. तर 107-108 पॉईंटच्या जवळपास इथे काहीतरी आपलं बुक झालेलं आहे आणि पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर 130% जवळपास इथे आपण आज बुक केलेला आहे. जो मी ट्रेड घेतला तोच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेला होता आणि जे शिकवतो त्यानुसारच आपण प्रत्येक गोष्ट एक्झिक्यूट करतो. तर जे पण रोज माझ्यासोबत लाईव्ह असतात, होप करतो की 100% तुम्हाला त्याचा फायदा होत असेल आणि ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालेलं आहे त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लॅरिटी पूर्णपणे 100% आलेली असेल. अजून पण कोणाला आज जर आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करून प्रत्येक गोष्ट लाईव्ह मार्केटमध्ये शिकायची असेल, कसा सेटअप ऍक्टिव्हेट होतो, त्याला लाईव्ह मार्केटमध्ये कसं मॅनेज केलं पाहिजे, कसा रिझल्ट आणला पाहिजे, हे प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या दिवसापासूनच आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. सोबत आजच्या ट्रेडमध्ये पण तुम्हाला काही क्वेरी असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेरी टाकू शकता, आम्ही 100% त्याच्यावर उत्तर देऊ. तर इथे तुम्हाला फायनली आजच्या ट्रेडची पूर्ण क्लॅरिटी समजलेली असेल.
असेल तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.